अपहरण, दरोडा, गंभीर स्वरूपाचे गुन्हे अशा गुन्ह्यात पोलीस यंत्रणा जलद गतीने काम करताना दिसते. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास या सर्व साधनांचा अचूक वापर करून गुन्हेगारांना काही तासातच गजाआड केले जाते. पण हीच तत्परता शेळी आणि जनावर चोरीच्या बाबतीत का दिसत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंद्रुप येथे अवघ्या 6 तासात जबरी चोरीचा छडा लावत पोलिसांनी तत्पर कारवाई केल्याचे उदाहरण समोरच आहे. तर 20,000 रुपये लुटल्याच्या जबरी चोरीच्या घटनेत मंद्रुप पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपींना गजाआड केले. मात्र या पार्श्वभूमीवर विंचूर परिसरातील 2 शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ तपास सुरू इतक्यावरच थांबलेली दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विंचूर येथील एका शेतकऱ्याच्या 2 शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेला महिना उलटून गेला तरी मंद्रुप पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस अशी कारवाई झालेली नाही. या घटनेमुळे सिद्धाराम गणचिनगोटे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून फक्त तपासाचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अपहरण, दरोडे या गुन्ह्यात जलद गतीने कारवाई होते तर शेळी आणि जनावरांच्या चोरीत कारवाई होत नाही. पोलिसांच्या कारवाईतील या फरकामुळे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. रक्कम मोठी असेल तर तातडीची कारवाई आणि जनावरांची चोरी असेल तर केवळ तपास असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात शेळ्या, मेंढ्या हेच अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन असल्याने अशा चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण देत दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून आरोपींना लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तरीही विंचूर परिसरातील नागरिकांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.